आज आपल्या कुरळप गावामध्ये आपल्या गावातील ग्रामदेवत हनुमानाचं दर्शन घ्यावं आणि त्याचबरोबर गोविंदाजी खास कुरळप गावामध्ये आपले उमेदवार आदरणीय धैर्यशील माने साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं इथं आले। त्यांनी गावाच्या ग्रामदेवताचं हनुमानरायाचं दर्शन घेतलं आणि आपल्या सगळ्या लोकांना संबोधित करत असताना सांगितले की बाबा सशक्त बलशाली आणि अत्यंत जगामध्ये एक अत्यंत आढळ अशा पद्धतीचं स्थान आपल्या देशाचं निर्माण करायचं असेल तर नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधनं आपले उमेदवार आदरणीय धैर्यशील माने साहेबांना आपण आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी दिल्लीला पाठवायचे हे आवाहन त्यांनी केलं। सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्त अशा संख्येने इथे उपस्थित होते। अनेक तरुणांनी गोविंदांचे अनेक पिक्चर बघितलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांचा जो अभिनय आहे, सरळ अभिनय आहे, सुंदर अभिनय आहे, ते जे अनेक लोक चाहते आहेत। त्यामुळं तुडुंब गर्दीमध्ये गोविंदाजींचं स्वागत इथं आम्ही सगळ्या मंडळींनी केलं। अशोकरावजी आहेत, विटी आबा आहेत, गावामधले आमचे सरपंच मदनरावजी आहेत, सर्वच आदरणीय मान्यवर या सर्वांनी इथं महिला माता भगिनींनी सुद्धा उत्स्फूर्त अशा पद्धतीचं स्वागत केलं। आणि सगळ्यात आम्हाला भावलं काय तर गोविंदाजींचं असणारं आध्यात्मिक अधिष्ठान, ज्या पद्धतीनं त्यांनी मारुती स्तोत्र तिथं पठण करत होते आणि ज्या आदर भावनेनं, आध्यात्मिक भावनेनं, श्रद्धेनं त्यांनी मारुतीरायाची सेवा करत होते, ते खरं मला वाटते कुरळप गावाला आणि आम्हा सर्व भाविकांना भावून गेलेला आहे। उद्याचा काळ हा आपल्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर एक नवीन अध्याय आपल्या देशामध्ये सुरू आहे। हिंदुत्वाचा असणारा आपला जो आविष्कार आहे, तो हिंदुत्वाचा आविष्कार आपल्याला उद्याच्या काळामध्ये एक सशक्त, समृद्ध आणि सक्षम बलशाली भारत जगामध्ये नेण्यासाठी आपले प्रधानमंत्री उत्सुक आहेत। त्यांना आपण सगळ्या मंडळींनी साथ द्यावी असं मी या निमित्तानं आवाहन करतो। यहाँ पे पॉलिटिकल डिस्कस नहीं कीजिए, यहाँ पूजा का स्थान है, यहाँ पूजा प्रार्थना ही होगी। बोल सियावर रामचंद्र की जय, हनुमान की जय।